नाही, आता समिती नेमलेली आहे. समितीचे निष्कर्ष बाहेर आल्यावर मग योग्य ती कारवाई करतीलच ना. सरकारने एक्झॅक्टली काय काय ट्रान्झॅक्शन झाले, सही करणारे कोण आहेत, शेवटी कुणी ट्रान्झॅक्शन केले यालाही तेवढंच महत्त्व आहे. त्यामुळे त्याच्यावर सही करणारे जे कोण दोन्ही बाजूचे आहेत, एक महिला आहेत त्यांना आता अरेस्ट झालेली आहे. त्यांचे इंट्रोगेशन पूर्ण झाल्यावर सबसिक्वेंटली पुढचे अरेस्ट करतीलच सरकार त्या पोलीस. कोर्टावरती मिळाली फटकारण्याची का होत नाही हे सर्व पाहिलं. ठीक आहे, कोर्टाने चौकशी केली असेल की का केलेलं नाही अजून, ते वकिलांनी काय माहिती दिली मला माहीत नाही. पण कोणत्याही परिस्थितीत समितीने निष्कर्षापर्यंत आल्यावर निष्कर्ष जो असेल त्याप्रमाणे पुढचे गुन्हे दाखल होतीलच ना. परंतु सर, वाचवण्याचा या सगळ्यामध्ये कुठेतरी प्रयत्न होतोय का स्पेसिफिक व्यक्तींना? नाही, आता निर्णय समिती केलेली आहे, तिची चौकशी चालू आहे. चौकशीनंतर जे निष्कर्ष येतील त्याप्रमाणे पुढची पावलं पडतील ना. वाचवण्याचा याच्यात काही प्रश्न किंवा अटेम्प्ट आहे असं आज तरी दिसत नाही. स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि अजित पवार आणि प्रफुल्लभाई पटेलांना सुद्धा निमंत्रण त्या ठिकाणी दिलेलं आहे. दिल्लीला स्नेहभोजन पाहतो ते पवार साहेब. कुठे मला माहीत नाही, मला कल्पना नाही. तुम्ही जाणार आहात? नाही, मला माहीतच नाही ना जेवण आहे म्हणून. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तसं नियोजन दिल्लीत केलं. परवा 12 तारखेला पवार साहेब मुंबईत भेटणार आहेत. ज्यांना त्यांचं अभिष्ट चिंतन करायचं आहे त्यांना 12 तारीख त्यांनी दिलेली आहे. सर, किरीट सोमय्या यांनी खंत व्यक्त केली आहे की किरीट सोमय्या म्हणतात आहेत की मला उद्धव ठाकरेंच्या बोलण्यावरतूनच माझं तिकीट कापलं गेलं आणि त्याच्यानंतर मला एका कार्यक्रमात देखील, त्यावेळेस शिवसेना भाजपची युती होती, त्यावेळेस त्या युतीच्या कार्यक्रमांमधनं देखील मला बाहेर काढण्यात आलेलं होतं. भाजपच्या नेत्यांच्या बोलण्यावरतून काढण्यात आलेलं असा दावा त्यांनी केलेला आहे आणि त्या नेत्यांनी स्वतःची तरी माफी मागावी असं ते म्हणतात आहेत. आता ही भाजपमध्ये अवस्था काय? मला भारतीय जनता पक्षात काय चालतं याचा एवढा अभ्यास नाही, त्यामुळे मी याच्यावर बोलणं मला माहीत नसताना बोलणं योग्य नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.